नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे तो करणार आहे 4 तारखेच्या मार्केटसाठी. ओके. सो मार्केटमध्ये काय झालंय, उद्या आहे एक्सपायरीचा इम्पॉर्टंट दिवस. आणि डेटामध्ये जे चेंजेस झाले ते अनएक्सपेक्टेड आहे. ॲक्च्युली काल जो डेटा होता तो निगेटिव्ह होता. फार चांगल्या पद्धतीने निगेटिव्ह पोझिशन डेव्हलप झाल्या होत्या. पण ओव्हरनाईट काही गोष्टींमुळे ओके, कदाचित असं व्हायला नको होतं, पण इट्स ओके. इंट्राडेमध्ये आपल्याला न्यूट्रल ज्या गोष्टी आहेत त्या दिसत होत्या. फार काही असं ॲग्रेशन नाहीये. मी जे वारंवार बोलतोय, की डेटावरती पार्टिसिपेशन मिसिंग आहे. ओके. तर हे तुम्हाला याचं उदाहरण बघायला भेटेल. मागच्या काही एक्सपायरीजमध्ये हा जो डेटा आहे, हा 35 लाखाच्या आसपास असायचा. हा डेटा जो आहे, तो 28-34 वगैरे आहे. हा 38-40 लाखापर्यंत असणं आवश्यक होतं. सो अशा पद्धतीचा हा डेटा आहे मित्रांनो. रिटेलर फार चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह गेलेला आहे. ओके. 40 लाखाच्या ऑलमोस्ट पोझिशन शॉर्टिंगमध्ये केलेल्या आहेत त्यांनी, पुट शॉर्टमध्ये. ते एवढं हेवी काम त्यांनी केलंय. आय डोंट नो हे काय आहे, पण अजूनही मला जो कॉन्फिडन्स अपेक्षित आहे तो नाहीये मार्केटमध्ये. त्यामुळे मी अजूनही अव्हॉइडचाच मोड तुम्हाला सांगेल. जरी वरती गेलंय तरी आपण ठरल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओजमध्ये ना लाँग ना शॉर्ट, थोडंसं साइडवेज किंवा बघायची भूमिका आपल्याला घ्यायची आहे. ओके. सो उद्या एक्सपायरी आहे. उद्या एक्सपायरीसाठी थोडंसं साइडवेज टू पॉझिटिव्हचं जे गणित आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी होताना दिसतंय. ओके. दोन्ही साईडच्या मुवमेंट अपेक्षित आहे. रिझन बिंग एक्सपायरी आहे. आणि जी पॉझिटिव्हिटी आवश्यक आहे किंवा जे पार्टिसिपेशन आवश्यक आहे ते नाहीये. त्यामुळं अशा पद्धतीचं हे रटाळवाणा कार्यक्रम उद्या पण लागेल, की विक्स खाली आलेला आहे. ओके. विक्सचं गणित फार पद्धतीने हे आहे. व्हॉलॅटिलिटी ऑलमोस्ट गायब आहे. पार्टिसिपेशन गायब आहे. जे ट्रेड होत आहेत ते फार न्यूट्रल आणि एकदम निग्लिजिबल ह्याने होत आहेत. ओके. सो अशा पद्धतीचं हे अनालिसिस आहे. तुम्हाला काही इंटरेस्टिंग फॅक्ट दाखवायचे आहे मित्रांनो. मी काल परवाच्या व्हिडिओजमध्ये इव्हन संडेला जे लाईव्ह केलं होतं त्यामुळे मध्ये सुद्धा मी काही अशा फॅक्ट दाखवल्या होत्या. तर ह्याच्यात बघा तुम्हाला अशा पद्धतीचं एक मूव्हमेंट दिसेल पॉझिटिव्ह आणि एकदम चांगली मोठी मोमेंटम, ऑलमोस्ट 13-14% मोमेंटम ह्याच्यात आलेली आहे. दुसरा एक स्टॉक आहे. ह्याच्यामध्ये तशाच पद्धतीचं जे गणित आहे, ऑलमोस्ट 17% तो शेअर वर गेलेला आहे. पार्टिसिपंटने आपला हात फार छान पद्धतीने पकडलेला आहे. ओके. सो याच्यात काय घडतंय, काय नाही घडतंय ते तुम्हाला पुढच्या काळात मी फार अजून डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. तर हे जे आहे ना, हा जो पॅटर्न आहे ना, हा सेम पॅटर्न आहे. तुम्ही बघा इथे, ह्याचा आणि त्याचा जो पॅटर्न आहे तो सेम आहे. ओके. एकदम सेम आहे. अशाच पद्धतीचा कार्यक्रम इव्हन शेवटी सुद्धा हे जो मूव्ह आहे, हा त्याच्यात पण आपल्याला बघायला भेटतोय. ओके. त्याच्यात पण सेम पद्धतीचा हा जो मूव्ह आहे, तो आपल्याला दुपारनंतरून बघायला भेटतो. तर असं काय होतं मित्रांनो? तर तुम्हाला मी सांगतो, हे जे आहे ना हे अल्गोज आहेत. ओके. हा कुठलाही नॅचरल ट्रेड झालेला नाहीये. हे जे पण मूव्हमेंट आहे, ही शेवटची मूव्हमेंट, हे जे सगळं आहे, हे आहे ना अल्गोज आहेत. आणि हे अल्गोज, हे जे बिग प्लेयर्स आहेत ते कोण आहेत, यांचा पॅटर्न काय आहे, हे मी तुम्हाला सांगत असतो. राइट? हे मी माझ्या जे क्लास सुरू होणार आहेत आपले, नवीन बॅच सुरू होते 4 ऑगस्टपासून. त्याच्यामध्ये हे जे सगळं आहे, हे कसं पकडायचं, काय याच्या पाठचं लॉजिक आहे, जो दालमिया आला आज, त्याच्या पाठी काय लॉजिक होतं, उद्या बेस्ट पॉसिबल काय होऊ शकतं, या संदर्भात आपण चर्चा करत असतो. तर हे आपल्याला बघायचंय, शिकायचंय आणि फार चांगल्या पद्धतीने करायचंय. झेन्सर टेकवरती तुम्हाला मी दिला होता, की अशा पद्धतीचा जो पॅटर्न आहे, तो सेम पॅटर्न का होताना दिसतायत. ओके. तर हे मिनी मॉडेल आहेत. हे हे तुम्हाला कोणी नाही सांगणार. सपोर्ट रेझिस्टन्सचा खेळच नाहीये. बॅकएंडला कोणीतरी कार्यकर्ता मोठा गेम करतोय आणि हे जे गेम आहे ते अंडरस्टँड करायचे असतील, तर तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. ओके. आत्तापर्यंत खूप वेळ दिलेला आहे. ओके. कदाचित खूप आणि खूपच वेळ दिलेला आहे आणि फार अ, हे वेळ वायाला घालवलेला आहे असं मी समजेल. कारण ज्या गोष्टी होतच नाहीत, सपोर्ट रेझिस्टन्स आणि ह्या गोष्टी आपण ट्रॅक करत बसलोय. तुम्हाला 2 तारखेचा ॲक्चुअली एक डेटा दाखवायचा आहे. 2 आणि 3 जुलैचा चार्ट. मी आता तुम्हाला हे 2 स्टॉक दाखवले. मी सेम याच्यात तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे समजा 3 जुलै आहे. 3 जुलैवरती जाऊ आपण. झेन्सर टेक. तुम्हाला एक मिनी मॉडेल बघायला भेटेल. ओके. तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक जर बघितलं, हा चार्ट 2 जुलैचा आणि 3 जुलैचा चार्ट जो आहे ना, तो सेम आहे.
असं थोडासा वरती गेला, खाली आला, वरती आला, कन्सोलिडेट केला. थोडासा वरती गेला, खाली आला, थोडासा वरच्या साईडला कन्सोलिडेट केलं. हा जो मोमेंटम आहे, हा मोमेंटम इथे आहे. त्यानंतरून हा वरच्या साईडला गेला, हा वरच्या साईडला गेला. हे जे मूव्हज आहेत ना, हे सुद्धा सेम आहेत. हे जो मूव्हज आहेत, हे सुद्धा सेम आहेत. ओके. आणि हे जे साइडवेज काम आहे, हे सुद्धा सेम आहे. तर हे जे येतं, इव्हन वरती जातानाचा जो मूव्ह आहे, हा सुद्धा सेम आहे. हे याचं मिनी मॉडेल आहे. ओके. सो तुम्हाला आठवत असेल आता एक हिस्ट्री, जेन स्ट्रीटची हिस्ट्री. जेन स्ट्रीट अशाच पद्धतीचे वरती न्यायचे, खाली आपटायचे, वरती न्यायचे, खाली आपटायचे. 200-200 पॉइंटचे जे मूव्हमेंट आहेत ना, ते ॲज इट इज सरळ-सरळ व्हायचे. कळायचंच नाही कुणाला काय झालं अर्ध्या तासात. तर ती मजा जी आहे ना, ती मजा एकदम क्रिस्टल क्लिअर मजा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. हे का होतं? कसं होतं? ह्याच्या पाठी कोण? याने कुठल्या ॲव्हरेज प्राईसला खरेदी केला? नक्की काय केलं याने? हे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर असेच पॅटर्न आधी पण झालेत का? बऱ्याच ह्याच्यात झालेत मित्रांनो. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मॉईलचं दाखवलं होतं, व्ही-गार्डचं दाखवलं होतं आणि खूप खूप साऱ्या शेअर्समध्ये असं होत असतं. तर हे जे सगळं काही आहे, हे मी शिकवणार आहे. हे तुम्ही अजूनही हे करत असाल, अजूनही हे थोडंसं इंटरेस्टिंग वाटत असेल, तर तुम्ही जॉइन करा. एवढंच मी सांगेन. राइट? सो अशा पद्धतीचे काही डेटाज असतात. बॅक एंडला काही घडत असतं. ते मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो डेटावरती येऊया. डेटाचं जे गणित आहे ते साइडवेज थोडंसं पॉझिटिव्ह साइडला आहे. ओके. अजून कुठल्याही ट्रेडिंगसाठी किंवा लाँग टर्म आपण जे अॅक्युम्युलेशन म्हणू किंवा जर कॅश आहे आपल्याकडे, तर इक्विटीमध्ये काही होल्डिंग वाढवायचे आहेत किंवा फार मोठी इन्व्हेस्टमेंट वन टाइम लावायची, तर अशी काही परिस्थिती नाही आहे अजून. तुम्हाला जरी 24,400-500 दिसायला लागलंय आता, 400-500-700 पॉइंट वरती आहे. तर मित्रांनो इट्स ओके. आपल्याला ही जी जर्नी आहे, जर खरंचच पॉझिटिव्ह जाणार असेल, तर बराच दिवस कॉन्सॉलिडेट आहे. पार 35,000-36,000 पर्यंत पण जाईल. मग 1000ची पॉइंटची जी रॅली आहे, ती जर हुकली, तर काय फरक नाही पडत. पण अजूनही वर्षभर ह्याच लेव्हलला कन्सॉलिडेट करत बसला तर काय करणार? तर ही जी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, ही आपल्याला घालवायची नाहीये. त्यामुळे थोडंसं जर मिस आउट झाला, तर इट्स ओके. अशा पद्धतीचं हे आहे. ओके. चॅनलवर नवीन असाल, तर मित्रांपर्यंत शेअर करा. काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आणि काही गोष्टींबद्दल मी बोललोय. तुम्ही हे व्हिडिओज बघितले नसतील, तर हे व्हिडिओज बघा आणि जवळच्या मित्रांना, सगळ्यांना ज्यांना मार्केटविषयी थोडंसं थोडंसं काहीतरी नवीन शिकायचंय, अशा लोकांपर्यंत पोहोचवा. या व्हिडिओजमध्ये मी काही इन्साईट देण्याचा प्रयत्न केलाय. एकदम, एकदम पेड कंटेंट जे आहे, ती तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. ओके. तर ह्या लाईव्हजमध्ये काही असे सिक्रेट्स सांगितलेले आहेत. हे 3 लाईव्ह जे आहेत ना, ते एकदम काळजीपूर्वक बघा. हा एक लाईव्ह, याच्यात 20% वरती जाण्यापाठचं लॉजिक मी समजावलंय. याच्यात पोर्टफोलिओ जे कचरा शेअर्स आहेत, ते कसे काढायचे ते, आणि ह्याच्यात काही अल्गोचे सिक्रेट आहेत. ओके. काय असतं बीड ऑफर, प्रॉप डेस्कमध्ये काय घडतं, कशा पद्धतीने हे सगळं काही होतं, तर हे मी तुम्हाला दिलेलं आहे. राइट? तर हे नक्की बघायला विसरू नका. तर अशा पद्धतीचं गणित आहे मित्रांनो. आय होप तुम्ही अंडरस्टँड करताय या सगळ्या गोष्टी आणि जे मार्केट आहे ते उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकू. थँक यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.